लोकसभा मतदारसंघातले उत्तमराव जानकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय। एक महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल। उत्तमराव जानकर यांच्यासाठी चार्टर्ड प्लेन पाठवण्यात आलेलं होतं। फडणवीसांची भेट घेतलेली होती। काय नेमकी ते भूमिका घेतायत याकडे खरं तर लक्ष होतं। मात्र एक महत्त्वाची अपडेट येते। माढातनं धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणता येईल। उत्तमराव जानकर हे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। संध्याकाळी माळशिरस तालुक्यातील वेळापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सचिन कसबे यांच्याकडून घेऊया। सचिन, उत्तमराव जानकर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र चार्टर्ड विमानाचा खर्च हा महायुतीचा फडणवीसांचा फुकट गेला असं म्हणता येईल का या निर्णयानंतर? नक्कीच शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना धोबीपछाड दिल्याचं पाहायला मिळतंय। जानकरांचं मन वळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे उमेदवार निंबाळकर असतील यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले। मात्र जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासोबत राहणं पसंत केलेलं आहे, कारण त्यांच्या समर्थकांचा दबाव त्यांच्यावर होता की भाजपनं आपल्यावर अन्याय केलेला आहे, त्यामुळे भाजप सोबत जायचं नाही। आणि याचाच परिणाम आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वेळापूरमध्ये येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीत उत्तमराव जानकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे। यामुळे फार मोठी मदत ही मोहिते पाटील यांना होणार आहे आणि जी धनगर मतं आहेत सोलापूर, माढा आणि बारामतीतली, याचा फायदा सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।